चला मंडळी, खूप छान असं दामाजी पंथांबद्दल आपल्याला चरित्र त्यांचं सापडलेलं आहे. खूप सुंदर बापांनी सांगितलं. आणि आता तिथून निघालो आणि लगेचच आपल्याला जायचं आहे संत श्रेष्ठ चोखोबाराय, चोखोबाराय, चोखोबारायांची समाधी पाहूया. आता चोखोबारायांच्याबद्दल तर अगोदरच आपण बोललो, पण ही मंगळवेढ्यामधली चोखोबारायांची समाधी आहे बरं का. आणि मंगळवेढ्यामधली समाधी पाहू, मग नंतर पुढं स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊ. हे बघा आलेले आहे संत श्रेष्ठ चोखामेळा समाधी मंदिर. उतर. मग महाराज तिथे अभंग लिहा डोंगा परी रस्ता नाही डोंगा काय बुरलिया बरलिया रंगा कमान डोंगी परी तीर नाही डोंगा काय बुरलासी वरलिया रंगा. संत श्रेष्ठ चोखोबारायांसाठी हा अभंग आहे. बरोबर. आणि ही जी समाधी आहे ही मंगळवेढ्यामधली समाधी आहे. बाकी तुम्ही बोलाच, दर्शन करता करता बोला. बोला बोला. दीपक महाराज सांगतात का तुम्हीच छान बोलता, तर मी परत पुन्हा सांगू इच्छितो. ही जी समाधी आहे ही मंगळवेढ्यामधली संत चोखोबा महाराजांची संतांची ही समाधी आहे. कारण की इथंच तो बांधकाम चालू असताना इथं जो प्रकार घडला याच्याबद्दल आपण मागं बोललेलो आहे त्या व्हिडिओमध्ये. चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आपण बसून हा विषय छेडला होता. तर ही समाधी इकडली आहे हां इकाय चोखोबारायांची समाधी इथं. हे समाधी कधी झाली? वैशाख वद्य पंचमी शके 1260 बरोबर. गावकूस बांधताना अंगावर भिंत पडली आणि पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. बरोबर. ही इकडली समाधी. आणि आपल्या पांडुरंगाच्या मंदिरात जी संजीवन समाधी ती हाडं आस्ती नेल्यानंतर ती समाधी, म्हणजे दोन समाधी. अशा दोन समाधी कोणाच्या आहेत बरं का? माझ्या संत श्रेष्ठ चोखोबारायांच्या अशा दोन समाधी आहेत बरं का. खूप खूप आनंद आहे. कारण की सगळीकडे एकच समाधी बघायला भेटते, पण चोखोबारायांच्या दोन समाधी बघायला भेटतात बरोबर का. तर चला झालेलं आहे दर्शन, जाऊया आता स्वामी समर्थांच्या मंदिरात. जवळच आहे. संत श्रेष्ठ चोखोबाराय की जय. संत श्रेष्ठ चोखोबा महाराजांचा विजय असो कायम. चला तर मंडळी, आपण आता आलो दामाजी पंथांची भेट घेऊन. त्याच्यानंतर संत चोखामेळा महाराज आणि आपले आता तिसरं स्थान आहे श्री स्वामी समर्थ मंदिर, शनिवार पेठ, मंगळवेढा. जाऊयात आत. या मंदिराची सुद्धा खूप खूप प्राचीन अशी एकदम इतिहास आहे. खूप जुना इतिहास आहे. त्या इतिहासाला आपण आपले दादा आपल्याला काहीतरी सांगतील. पण स्वामी समर्थांचं मंदिर अतिशय सुंदर आणि एकदम देखणीय मंदिर इथं आहे. मंगळवेढा. या पादुका आहेत स्वामींच्या. श्री विठ्ठल श्री स्वामी समर्थ. आपण आज मंगळवेढ्यामध्ये येऊन सर्वप्रथम आपण पाहिलं दामाजी शेठ. त्यांची माहिती खूप सुंदर त्या दादांनी दिली आम्हाला तिकडं. त्याच्यानंतर चोखोबाराय यांचा इतिहास आपण काल पाहिला नाही का. आणि आज आपण ते समाधी मंदिर दाखवलं. त्यानंतर आपण तिसरं दर्शन करत आहोत ते आमचे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे श्री स्वामी समर्थ इथं कधी आले, यांचा म्हणजे किती वर्ष वास्तव्य होता, हे संपूर्ण माहिती आमच्या ताई. तुमचं नाव काय? मी पल्लवी चंद्रकांत जोशी. बाबाजी भट्ट जोशी यांची मी वंशज आहे. म्हणजे माझे मिस्टर वंशज आहेत आणि मी इथली सून आहे.
तर तुमचं माहेर घर? माझं माहेर पंढरपूर आहे अरे वा. आणि माझे मी माहेर 17 वर्ष पुण्याला होते. आता स्वामींनी इथं सेवेसाठी मला बोलवल्यामुळं मी आता 4-5 वर्ष झालं या मठाचा विकास आणि पूजा अर्चा सर्व सेवा अरे वा. बघतेय. खूप छान. स्वामी आमच्या पूर्वजांच्याकडं 5व्या पिढीत म्हणजे पाठीमाग 5वी पिढी जवळजवळ आमची आत्ता आहे. तर 5व्या पिढीच्या पूर्वी आले होते स्वामी, जेव्हा कर्दळी वनातून हैदराबादहून इकडं असं करत करत स्वामी जेव्हा आले तेव्हा अक्कलकोटला जायच्या आधी स्वामी मंगळवेढ्यात वास्तव्य होतं. 12 ते 14 वर्ष असं त्यांचा प्रदीर्घ काळ सांगितला आहे. पण स्वामी जनमानसात जास्त येत नव्हते, ते वनात असायचे. कधी कधीच असे यायचे. ते अवलिया पुरुष होते, म्हणजे जे लीला करतात त्याला अवलिया म्हणतात. बरोबर. आणि यायचे, काहीतरी चमत्कार करायचे आणि असं दाखवायचे की काय, म्हणजे त्यावेळेची जी लोक असायची त्यांना एवढं हे नाही हे अवलिया आहे, ते सिद्ध पुरुष आहेत असं काय माहीत नसायचं. ऐका, कसं असतं, साधू पुरुषांना आपले सामान्य लोक लवकर ओळखू शकतच नाही, कारण की त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढं ज्ञान असलं पाहिजे. कारण की साधू पुरुष आहेत ते आपल्यासोबत तसे राहतात नाही, ते येडे म्हणून राहतात. त्यांना ओळखणं आपलं एकदम आधी, म्हणजे जो चांगला ज्ञानी असेल त्यालाच कळेल. त्याच अनुषंगाने एकदा इथं कथा झाली या मठामध्ये. ही जागा होती, त्या जागेवर अशी कथा झालेली आहे की बाबाजी भट्ट जोशी हे आमचे पूर्वज होते गृहस्थ. तर ते इथं राहत होते आणि त्यावेळेस स्वामींना तहान लागली होती. तर ते पाणी मागायला आले आणि आमच्या पंजे सासूबाई होत्या. ते पाणी द्यायला गेले तर म्हणले मी बाहेरून पाणी घेऊन येते, विहिरीला पाणी नाही आहे. पाठीमागं विहीर आहे या मठाच्या पाठीमागं, आणि ती विहीर फार कोरडी झाली होती. तेव्हाच्या काळामध्ये दुष्काळ होता. मुळात मंगळवेढा या स्वतः या गावाला नदी नाही, इकडे माचनूरच्या इकडे नदी आहे, तिथून पाणी यायचं असं पहिल्यापासूनच आहे. आणि मग सगळा उदरनिर्वाह पाण्याचा जो असायचा तो विहिरीवर आडावर असायचा. पाठीमागं छोटी विहीर आहे, त्याला स्वामींनी लघुशंका करून आपल्या सामर्थ्याने पाणी आणलेलं आहे. असे इथे स्वामींचे चरण लागलेले आहेत, त्यामुळे इथं स्थान महात्म्य झालेलं आहे. स्वामी कुठेही मंगळवेढ्यात एक स्थिर ठिकाणी राहिलेले नाहीत, इथं महात्म्य झालेले आहेत. आणि अशाच अजून एक घटना झालेली इथं, जेव्हा स्वामींना दूध प्यायची इच्छा झाली होती, ते असेच येऊन बसले आणि मला म्हणजे आमच्या पूर्वजांना म्हणाले मला दूध प्यायचं आहे. मग गाई होती, ती गाई भाकड झाली होती, म्हणजे पिल्लूहून बरेच दिवस झाल्यानंतर दूध येत नाही गाईला, तर दूध नव्हतं. आणि मग दूध तर प्यायची इच्छा झाली आणि मग म्हणले महाराज मी जाऊन बाहेरून दूध घेऊन येतो, दूध नाही आमच्या गाईला. तर तू तसं करू नकोस म्हणले, तू गाईचं हे धर, तांब्या धर, गाई आपोआप दूध द्यायला लागली. असा चमत्कार स्वामींनी इथं घडवलेला आहे. आणि त्यामुळं ही भूमी किंवा ही जी वास्तव्य स्वामींचं लाभल्यामुळं इथं स्थान महात्म्य निर्माण झालेलं आहे. आता ती आम्हाला सेवा घडते आहे. हे आमचे सेवेकरी आहेत, कुमार काका कोष्टी, हे पण लिंगायत आहेत. बरेच इथं हिंदू धर्मीय सगळे म्हणजे जे कार्यक्रम असतात ते आम्ही इथं करतो आणि चालू आहे स्वामी कृपेने सर्व. काय माहिती आहे का, अनेक फुलं असतात, त्या फुलातून नाचलेली फुलं आणि चांगला फूल, ते स्वामीच आपल्याला चांगला फूलमधून बाजूला काढतात आणि ती सेवा आपल्याला रुजू करतात. तुम्ही ती सेवा करा आणि तसंच तुम्हाला असं एक फूल म्हणून स्वामींनी वेगळा काढलेला आहे. आपण देवाला निवडत नसतो, खरं देव आपल्याला निवड करतो. त्याप्रमाणे झालेलं आहे आमचं. माझे मिस्टर पण सायंटिस्ट आहेत आणि ते पण देवाच्यावर विश्वास आहे, पण त्यांना देवाला एवढा हे होत नाही. पण मी सेवक आहे. आता चालू आहे सरळ प्रसाद, महाप्रसाद. गुरुवारची महाआरती, विशेष आरती असते. दर पौर्णिमेला महाप्रसाद असतो आणि इच्छा पूर्ण झालेले लोक इथं येऊन प्रसाद करतात ते खर्चाने. जेव्हा नसेल तेव्हा मंदिरातर्फे प्रसाद असतो आणि जे कोण अभिषेक किंवा काय करायची इच्छा असेल ते फोन आणि ईमेलद्वारे आम्हाला सांगतो. आम्हाला ती विहीर दाखवा. चला आपण हे बघा, हीच ती विहीर आहे
आतमध्ये तुम्ही बघू शकता आता पाणी आहे, थोडं निर्माल्य पडलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर. पिंपळाचं. आणि ही पिंपळ पण तेव्हाच्याच काळातला आहे. पिंपळ म्हणजे औदुंबरच झाला. हो, आणि ही वड सुद्धा तेव्हाच्याच ह्याच्यातला आहे. अश्वत्थ अश्वत्थ आश्वस्त अश्वत्थ झालं. आहे बघ. हा ना? तर इथं मनोभावे आलेल्यांची इच्छा पूर्ण होते. इथं जे कोणी येतात मनोभावे, तर इथली शक्ती मुळे त्यांचे काम होत आहेत. आत्ताच परवा एक मुंबईचे येऊन गेले गृहस्थ, त्यांचं बरेच दिवस काम होत नव्हतं. इथं असा एक हे सांगितलेलं आहे की आरतीच्या आधी आपण जर मनोभावे एक नारळ घेऊन त्याला असं कलावा बांधायचा असतो लाल कलरचा, तो बांधून आपली इच्छा इथं बोलली तर ती इच्छा पूर्ण होते. आणि लोक मला फोनवरून पण सांगतात की काकू लगेच 8 दिवसात आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. असं म्हणत नाही की मी 8च दिवसात होईल, त्यांच्या कर्मानुसार होती. आणि मी पण ऍस्ट्रॉलॉजर आहे, पंचांग आणि ज्योतिष बघते, कुंडलीचा अभ्यास झालाय. त्यामुळे मी ते सुद्धा सांगते की स्वामींचं नामस्मरण करत जावा आणि त्यानुसार तुम्हाला फळ मिळेल. आपलं स्वामी समर्थांचं दर्शन आणि सुंदर माहिती आपल्या ताईंनी आपल्याला दिलेली आहे. चला श्री स्वामी समर्थ. आणि जाऊया आता पुढं श्री संतवीर, मी तर त्यांना वीरच म्हणून, कारण की त्यांच्यासारखी संतवीर मी तर अजून बघितलं नाही. अशा या काणोपात्रा, बरं का, काणोपात्रा मातेच्या जवळ आपण जाऊया. जास्त नाही, 1-2 मिनटावर काणोपात्रा मातेचं मंदिर आहे, त्यांचं समाधी मंदिर जाऊया आणि दर्शन घेऊया. तुम्हालाही त्यांचं दर्शन देऊया. चिकन आहे बरं. अरे वा, चला मंडळी. काय ओरडतो बाळा? चला, आलो आहोत संत कानोपात्रा मंदिराकडं. चला पोरांनो, संत कानोपात्रा. चला, खूप सुंदर कानोपात्रा. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, नर्मदे हर. आणि संत कानोपात्रा महाराज की जय. हे आपण ज्या क्षेत्रावर आलेलो आहोत ते क्षेत्र म्हणजे पावन पुण्यक्षेत्र म्हणजे संत कानोपात्रा, बरं का. कानोपात्रा हे खूप मोठ्या संतवीर होऊन गेले. मी त्यांना संत वीरच म्हणून, माहिती आहे. संत वीरासारखंच काम केलेलं आहे त्यांनी. वीरांगणा जशी एखादी काम करते आहे का, तसंच संत कानोपात्रांनी वीर वृत्तीचं काम केलेलं आहे. ते म्हणजे थोडक्यात आपण त्याची माहिती घेऊया. दीपक महाराज, काय नाही, आपल्याला एक चर्चासत्रच करायचं आहे. संत कानोपात्रा मंगळवेढ्यामधले एक संत आहेत. आपण अनेक बघितले. आपण आता दामाजी शेठ बघितले, दामाजी पंतांची माहिती भेटली. संत चोपामेळा तर चोपट चोकोवर आहे, सांगायची गरज नाही. आणि त्याच अनुषंगाने पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची माहिती भेटली. ते 12 वर्ष जुनी, म्हणजे 12 वर्ष स्वामी समर्थ तो वास्तव्याला होते, असा हा मंदिर आपण बघायला भेटला. आणि त्याच्यातलं आता शेवटचा तीर्थ, आपण शेवटचा नाही म्हणायचा, काही ना काय असतंच कुठं ना कुठं, पण आपल्याला जे माहिती आहे त्याच्यातलं म्हणजे मंगळवेढ्यामधला हा शेवटचा तीर्थ म्हणजे संत कानोपात्रा. तर संत कानोपात्राची एक थोडक्यात आपण माहिती देऊया. संत कानोपात्रा मंगळवेढ्यामधल्याच होत्या. त्यांचं कसं काय कुळ आहे? संत कानोपात्रा ह्या श्यामा नावाची जी गणिका होती, म्हणजे आपण आताच्या याच्यात वेश्या म्हणे, बरोबर, जी गणिका होती त्यांची मुलगी कानोपात्रा. पण कानोपात्राला अगोदर म्हणजे लहानपणापासून विठ्ठल भक्तीची खूप आवड विठ्ठलाची खूप आवड होती तिला. ती जशी जशी मोठी झाली तिथे सौंदर्य, म्हणजे एक आपण बोलतो नाही का, डोळ्याने बघितल्यावर आपले लगेच डोळे दिसतात, असं सौंदर्य होतं तिचं. तर जशी मोठी झाली, बेदरचा बादशाह यांची नजर तिच्यावर पडली. कुबुद्धी, मग त्यांची ती कुबुद्धी जागी झाली आणि त्यांना ती हवी अशी वाटली.
मग तिनं त्यांना पकडण्यासाठी कानोपात्रांना दरबारात हजर करा. दरबारात हजर करा सैनिकांना पाठवलं. हे त्यांना कळालं की आता मला सैनिक न्यायला येणार आहे. न्यायला येतील. तशा त्या निघाल्या आणि थेट धाव टोकली पंढरपुरामध्ये. पंढरपुरात गेल्या. त्याच्यानंतर त्यांनी पांडुरंगानं सांगितलं, भाऊ पांडुरंगा, अशी अशी वेळ माझ्यावर आली आहे. हे सौंदर्य आता मला नको, मला आता फक्त तुझ्या चरणावर विलीन व्हायचं आहे. पांडुरंगाने त्यांना आपल्या चरणावर विलीन करून घेतलं. आणि जो आता मंदिरामध्ये जो पारिजातकाचं मंदिर एक थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. ती म्हणजे मंदिराच्या वरून जेव्हा आपण बारीने येतो, दर्शन बारीने आणि खाली उतरतो नाही का, आणि तेव्हा आपल्याला एक झाड लागतो मध्ये. झाड बघा, दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला एक झाड लागेल. तो झाड नाहीये, तो पारिजातकाचा झाड. ती म्हणजे साक्षात कानोपात्रा मातेची समाधी आहे बरं का. कधीही पांडुरंगाच्या मंदिरात जाताना 3 गोष्टी करा. 3 गोष्टी. सगळ्यात पहिलं, महाद्वाराच्या बाहेर चोखट चोखोबर आहे, तिकडं दर्शन करा. आपण चोख व्हा, हा का, म्हणजे आपलं चित्त शुद्ध करून घ्या, एकदम चोख व्हा. नामदेवरायांचं दर्शन करा, एकदम म्हणजे तुम्ही काय बोलता, भक्तिमय व्हा. पांडुरंगाच्या बद्दल प्रेम आणि भक्ती, प्रेम घ्या अंतःकरणामध्ये. चोखोबाऱ्यांचं दर्शन करायचं, चोखट व्हायचं. नामदेवरायांचं दर्शन करायचं, एकदम प्रेम आणि भक्तीने विलिप्त व्हायचं. त्यानंतर मग दर्शनाला जायचं. मग त्याच्यानंतर 3रं दर्शन येईल, ते म्हणजे माझ्या कानोपात्रा मातेचं बरं का. तो जो झाड आहे पारिजातकाचा, मंदिरात उतरताना त्याचं दर्शन घ्या. त्याच्याने तुमच्याकडं एक धैर्य येईल कानोपात्रा मातेसारखं. का नाही, आपलं ध्येय काय आहे, पांडुरंग परमात्मा. कितीही संकट आलं तरी आपण देवाच्या चरणात जवळच विलीन व्हायचं आणि देवावरच विश्वास ठेवायचा. अशा प्रकारच्या आपल्या ह्या महान संत, म्हणून मी संतवीर म्हटलं सुरुवातीला तुम्हाला. वीरांगणा असते जशा आपल्या. मलाही त्याच्यावर एक बोलायचं की संतवीर का, कारण त्यांनी पूर्ण आपली इंद्रिय आहेत त्याच्यावर ताबा मिळवला. जरी आई वेश्या असली तरी त्यांचा परंपरागत व्यवसाय तो होता, तरी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवलेला होता. आणि विठ्ठल भक्तीचा त्यांना छंद होता, त्याच्यामुळे वीरांगणा आपण. तर अशा प्रकारच्या या संत कानोपात्रा माता खरंच आज आपल्याला लाभले आहेत बरं का. आणि नशीब आहे का आपण यांच्या नंतर जन्माला आलो. कदाचित आपणही त्यांचा छळ केला असता. त्यांचे अभंग आहेत, मला वाटते जवळजवळ 33 अभंग आहेत. बरोबर. ते सकल संत गाथेमध्ये आपल्याला कानोपात्रा मातेचे 33 अभंग आपल्याला बघायला भेटतात. आणि सकळ संतांच्या नंतरच जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे. खरं नाही तर आपण ज्ञानोबरांना छळलं असतं, तुकोबरांना छळलं असतं, अनेक संतांना आपण छळलं असतं. पण आपलं भाग्य का आपण त्या काळात जन्माला नाही आलो. कारण काय माहिती कोणाची काय बुद्धी. तर आता ही बुद्धी आपल्याला अतिशय उत्तम का आपल्याला त्यांच्या नंतरच जन्म भेटला आणि त्यांच्याबद्दल आपल्याला महिमा माहिती पडली. आजच्या दिवसातला आपला हा मंगळवेळाचा शेवटचा तीर्थ आपला झालेला आहे. बघूया पुढे काय करता येईल ते आणखीन करूया. बघूया जसं माहिती भेटेल. पण पहिले जेवायचं का? चला जेवायला जाऊ, नंतर पुढचं पुढं. चला. पुंडलिकावरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान कानोपात्रा माते की जय. संत चोखामेळा महाराज की जय. दामाशेठ की जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वा, संत कानोपात्रा. आपण तुम्हाला मी सांगितलं नाही का, संत कानोपात्रेचे 33 अभंग आहेत. त्याच्यामधला सर्वात सुप्रसिद्ध मी त्याला बोलल काय, दीपक महाराज. तो अभंग हा महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या भारतामध्ये प्रत्येकाच्या कानावर पडलेला आहे. तो अभंग म्हणजे तुम्ही बघा, या तुम्हाला दाखवतो तो अभंग. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाव पाही. हरलीचे पाडस व्याघ्र धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. सुजविन ठाव नदीसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठ्ठबाई. मोकळून आस झाले उदास, होई कानोपात्रेस घेई कानोपात्रेस हृदयात. नको देवराया अंत असा पाहू,
प्राण सर्वथा जाऊ पाहे नको देवराया. अतिशय सुंदर अभंग हा कानोपात्रा मातेचा आहे. चला मंडळी, निघायचं का मग? थेट पंढरपुरात भेटू आता सगळ्यांना आपण, आहे की नाही? चला, तर आता आपण कानोपात्राच्या इथून निघालेलोच मंगळवेढा इथून. आता काय मी शूट काढणार नाही. आता डायरेक्ट शेवट मी पंढरपुरात भेटू. काय म्हणायचं तुम्हाला? मला दाखवलं ना, दाखवलं, परत दाखवतो. आमच्या मॅडमची इच्छा आहे कानोपात्रा मातेचं मंदिर बाहेरून दाखवा. चला जाऊयात. आता डायरेक्ट थेट तुम्हाला पंढरपुरात भेटतो मी. चला मंडळी, आपण सर्व फिरून वगैरे आलो आणि धर्मशाळेवर आलो. आणि सुंदर धर्मशाळा दिसते यार आपली, अतिशय सुंदर. आणि झोपलो, झोपून परत उठलो. आता पुन्हा चाललो आहोत आपण कथेला. श्री गुरु कदम मौली यांची कथा आहे, रोजच असते, रोजच तुम्ही ऐकताय. आणि आज त्यांचं संध्याकाळी कीर्तन, उद्या काला. काय महाराज, असं वाटतं ना लवकर लवकर सगळं संपलं म्हणून? हां, लय फास्ट गेले. मग काय मनीषा, आपण 16 तारखेला आलो आहे, तरी पण काय असं वाटलं का पटापट पटापट दिवस संपले. तर चला जाऊया कथेला, कथा ऐकतो, मग नंतर पाहिजे तुम्हाला संध्याकाळी भेटतो. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. मी आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आणि मी व्हिडिओ आपली एडिट करत होतो. मंगळवेढ्याची संत कानोपात्रा, स्वामी समर्थांचं मंदिर, चोखट चोकोबारायांचं मंदिर, हे सर्व पाहिलं. त्याच्यानंतर पंढरपुरात आलो. पंढरपुरात आल्यानंतर आपण कथेला गेलो. तिथून पुढं मी व्हिडिओ काढलीच नाही, कारण की कथा झाली. आदरणीय छोटे कदम माऊली यांचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर भोजन झालं आणि येऊन जे झोपलो मी, तुम्हाला शिवरात्री करायला विसरलो. त्याच्यामुळं ही मला काय बोलतात त्याला, स्वतःला मी सजा लावून घेतली. काय सजा? तर बाबा आता इथं तिथं नको जाऊ, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जा, MP ला, उज्जैनला, आपलं ओंकारेश्वरला जा आणि तिथं जाऊन त्या व्हिडिओची आज मी तुम्हाला शुभरात्री बोलतो. त्याला शुभरात्री. कशी वाटली मनीषा शिवरात्री इकडं? एकदम चांगली वाटली. तिकडचं इकडं काय ते त्याबद्दल काहीतरी साठालोटा करायला पाहिजेत ना, हो, आहे की नाही? क्षमा मागितली की नाही? क्षमा मागितली ना. ठीक आहे, ठीक आहे. चालते. चला. नर्मदा मैया करेल. नर्मदे हार. चंद्रभागा मातेची जय.